नमस्कार. आईची कढाई रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत फिश थाळी. खरं तर आपण सुरमई पापलेट नेहमी खातो, पण आज मी दाखवणार आहे तुम्हाला रव मासा. तुम्हाला माहिती आहे का रव मासा कसा लागतो? चवीला अगदी सुंदर, छान व काटे नसतात. बिना काट्याचा मासा असतात पण अगदी थोडेफार असतात. तर पाहूया आपण. चला रव माशाची रेसिपी. त्याला आपण फ्राय पण करणार आहोत, थोडीशी कढी भाजी पण करणार. चला तर आपण रेसिपी पाहूयात. तर सर्वात आधी वाटण तयार करून घेण्यासाठी कोथिंबीर, खोबरं, लसूण व टमाटा हे सगळ्याचं आपण बारीक वाटण करून घेऊयात. मिक्सरच्या जारमध्ये सर्वात प्रथम वाटण करून घेऊयात. वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर मी थोडंसं तेल टाकून फोडणीची तयारी करते. तर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात व त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊयात. कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये आपण वाटलेलं जे वाटण आपण मिक्सरच्या जारमध्ये वाटून बारीक केलेलं आहे ते वाटण टाकूयात. खरं तर मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर सर्व तुम्ही पाहू शकता, सर्व बारीक मसाला वाटून घेतलेला आहे. तो आपण कढईमध्ये सर्वात प्रथम फ्राय करून घेऊयात. अनेक जण पहिल्यांदा लाल मिरची पावडर मसाला टाकतात व नंतर कांदा मसाला टाकतो, पण आमच्या घरामध्ये जास्त तर्री कोणालाच आवडत नाही, भाजीला तर्री आवडत नाही, त्यामुळे मी अशा प्रकारे करते. आधी मसाला वाटून फ्राय करून घेते व त्याच्यामध्ये मिरची पावडर, हळद, मीठ व आपला मसाला कांदा मसाला टाकून त्याला फ्राय करून घेऊया. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर तेल सुटेपर्यंत मसाल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मसाला कसला चांगल्यापणे थोडंसं तेल सुटलेलं आहे व त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून छान असा रस्सा केलेला आहे. ह्या रश्श्याला थोडीशी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मासे टाकून घेणार आहोत. आमच्या घरामध्ये फ्राय मासे सर्वांना आवडतात, त्यामुळं भाजीमध्ये जास्त काही मासे टाकत नाही. तर हा रव मासा ह्या पद्धतीने कट करून आणलेला आहे. छोटे छोटे तुकडे करून ते आपण सोडून घेऊयात. भाजी उकळलेली आपली चांगली. अशा पद्धतीने रव मासा तयार होते. त्याची भाजी तयार होते. त्यानंतर आपण थोडेसे फ्राय करण्यासाठी मसाला करून घेऊयात. तर सर्वात प्रथम मिरची पावडर, रवा, मीठ, हळद हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊयात. आपली भाजी पाहू शकता, भाजी आपली साईडला तयार होते. आपण थोडासा फिश साईडला काढलेले होते तळणीसाठी, ते करून घेऊयात. अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं. रव्याने माशांना थोडेसे कुरकुरीतपणा येतो व छान तळले जातात. त्यामध्ये आपण सर्व मासे एक एक करून टाकून घेऊयात. खरं तर आज मला बिग वनची चिलापी मच्छी करायची होती, पण ती भेटली नाही, त्यामुळे आज आपण रव मासा करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बिग वनची मच्छी थाळी करणार आहोत. तर तुम्ही आवर्जून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. तुमच्या लाईक कमेंटने मला आणखीन उत्साह भेटतो. एक एक मासा करून सगळे मासे आपण तळल्याला सोडलेले आहेत तेल टाकून. तुम्ही पाहू शकता भाजी इकडं चांगल्यापैकी उकळी आली आपल्या भाजीला व मासेही तळले गेलेले आहेत. कुरकुरीत 5 ते 10 मिनटात ते मासे कुरकुरीत चांगले होतात. त्यानंतर आपण थाळी लावून घेऊयात. 5 मिनटं आपण तसंच ठेवणार आहोत मासे कडक होण्यापर्यंत. त्यानंतर आपण थाळी लावून घेऊयात. चला तर मग तुम्ही पाहू शकता बाजरीची भाकर, भात, माशाची भाजी व फिश फ्राय व त्याच्यामध्ये कांदा, लिंबू व बीट हे आमच्या खाण्यात नेहमी असतं. नेहमी सगळ्यांना घरच्यांना आवडतं बीट.